नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 केरळ. तर पहा, केरळ या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील कोणत्या राज्याला कोहिनूर ऑफ इंडिया असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा आंध्र प्रदेश. तर जगातील प्रसिद्ध कोहिनूर हिरा हा पहा आंध्र प्रदेश या राज्यातील कोलुम खाणीतून मिळालेला होता, म्हणून भारतातील आंध्र प्रदेश या राज्याला कोहिनूर ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते किंवा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सोलापूर. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पहा ज्वारीचे उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, म्हणून सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4, लोणार हे सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बेसॉल्ट. तर लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते बुलढाणा. कोणत्या? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असून तर लोणार हे पहा सरोवर उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकात तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 5, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ॲमीटर. ॲमीटर हे जे उपकरण आहे तर ते विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते. तर व्होल्टमीटर हे जे उपकरण आहे तर ते कशासाठी वापरतात? तर ते व्होल्टेज मोजण्यासाठी. कशासाठी? व्होल्टेज. व्होल्टमीटर हे उपकरण व्होल्टेज मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 हे कोणत्या राज्यांशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कोणतं? कलम 370. तर हे जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी संबंधित होते. जे की पहा हे जे कलम आहे तर ते पहा ऑगस्ट 2019 मध्ये. कधी? ऑगस्ट 2019 मध्ये हे कलम रद्द करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, सत्यशोधक समाजाची स्थापना ही खालीलपैकी कोणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये. कधी? 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये पुणे या ठिकाणी पहा, पुणे या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली होती. प्रश्न क्रमांक 8, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा दर्पण. दर्पण हे जे वृत्तपत्र आहे तर ते पहा बाळशास्त्री जांभेकर यांनी. कोण? बाळशास्त्री जांभेकर यांनी पहा 6 जानेवारी 1832 मध्ये. कधी? बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 9, ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा वि. स. खांडेकर. तर वि. स. खांडेकर यांना पहा ययाती या कादंबरीसाठी 1974 मध्ये. लक्षात ठेवा, ययाती या कादंबरीसाठी वि. स. खांडेकर यांना म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांना 1974 मध्ये मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 10, रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 3 पहा जीवनसत्व
के म्हणजेच व्हिटॅमिन के. तर शरीरामध्ये जखम झाल्यावर रक्त गोठवण्याच्या क्रियेसाठी पहा व्हिटॅमिन केची अत्यंत आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गंगा. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी असून हिची लांबी किती किलोमीटर आहे? तर ती 2525 किलोमीटर. किती आहे? गंगा या नदीची लांबी ही 2525 किलोमीटर इतकी लांबी आहे. तर दक्षिण भारताचा विचार केला असता गोदावरी ही नदी सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 12, पंचायती राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. राजस्थान हे जे राज्य आहे तर ते पहा पंचायत राज स्वीकारणारे भारतातील ते पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 13, संगणकाचा मेंदू म्हणजेच ब्रेन ऑफ कॅम्प्युटर कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा CPU. CPUचा फुल फॉर्म काय आहे? तर ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा CPUचा फुल फॉर्म आहे. तर CPU हा संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कळसुबाई. कळसुबाई हे पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असून कळसुबाई हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असून याची उंची पहा 1646 मीटर इतकी आहे. किती? कळसुबाई या शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 15, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा उपराष्ट्रपती. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे जे उपराष्ट्रपती असतात तर ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 16, आगा खान पॅलेस हे महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. तर आगा खान हे जे पॅलेस आहे तर ते पुणे या शहरामध्ये असून तर या ठिकाणी पहा कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांची त्या ठिकाणी समाधी आहे. प्रश्न क्रमांक 17, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा स्वादुपिंड. तर इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे तर ते पहा शरीरातील स्वादुपिंड या अवयवातून ते स्रवते. प्रश्न क्रमांक 18, 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा या कुठे आयोजित केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पॅरिस. पॅरिस हे जे आहे तर ते पहा फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस. तर पॅरिस या ठिकाणी 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा या आयोजित केलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 19, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बिल गेट्स. बिल गेट्स हे पहा मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे ते संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 20, मिठाचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा NaCl म्हणजेच सोडियम क्लोराईड. काय म्हणतात? सोडियम क्लोराईड. तर NaCl हे पहा मिठाचे रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा शेकरू, ज्याला की आपण खार म्हणतो. हे जे आहे तर ते पहा भीमाशंकर अभयारण्य. तर पहा भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळणारी शेकरू ही जी खार आहे तर ती पहा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा धोंडो केशव कर्वे. तर धोंडो केशव कर्वे हे पहा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे तर ते पहा पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते. तर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळालेला होता? तर तो सन 1958 कधी? धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार सन 1958 त्यांना प्रदान करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 23, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 24 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा दिलेली होती. तर भगतसिंगनी कोणती घोषणा दिलेली होती? तर ती इन्क्लाब जिंदाबाद ही पहा भगतसिंगनी घोषणा दिलेली होती. सुभाषचंद्र बोस यांनी पहा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा दिलेली होती. आणि महात्मा गांधींनी पहा भारत छोडो ही घोषणा दिलेली होती. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25 रेल्वे इंधनाचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जॉर्ज स्टिफसन. तर जॉर्ज स्टिफसन यांनी रेल्वे इंधनाचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिराचा जिल्हा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कोल्हापूर. महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहराला कुस्तीगिराचा जिल्हा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सुचेता कृपलानी. तर सुचेता कृपलानी या पहा उत्तर प्रदेशाच्या कोणत्या राज्याच्या? उत्तर प्रदेशाच्या यूपी या राज्याच्या सुचेता कृपलानी या पहा पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. प्रश्न क्रमांक 28 स्कॅनर हे कोणत्या प्रकाराचे डिव्हाइस आहे? तर स्कॅनर हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 इनपुट. कोणत्या प्रकाराचे? इनपुट या प्रकाराचे ते डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 29 राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतो. प्रश्न क्रमांक 30 पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा यवतमाळ. तर कापसाचे उत्पादन जास्त होत असल्याने यवतमाळ या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31 विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? तर विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 2 8 आहेत. किती? एकूण 8 प्रकारे विभक्तीचे आहेत. प्रश्न क्रमांक 32 हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे सुमारे किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 21%. तर हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे सुमारे पहा 21% असते. तर 78% हे जे प्रमाण आहे तर ते पहा नायट्रोजन या वायूचे असते. कोणत्या? नायट्रोजन. 78% प्रमाण हे पहा नायट्रोजन या वायूचे असते हवेमध्ये. प्रश्न क्रमांक 33 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे पहा आसाम या राज्यामध्ये असून हे पहा एकशिंगी गेंड्यासाठी जगप्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 34 डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गो ग आगरकर. म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांनी पहा डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 35 ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 डेसिबल. डेसिबल हे पहा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. तर हर्ट्स हे जे आहे तर ते पहा वारंवारता मोजण्याचे एकक आहेत. काय? हर्ट्स हे जे आहे तर ते वारंवारता मोजण्याचे एकक आहेत. प्रश्न क्रमांक 36 चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा 1942. तर भारतामध्ये चले जावची चळवळ ही पहा 1942 या वर्षी सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 37 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 यकृत. यकृत ही पहा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 38
डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 2015. तर पहा डिजिटल इंडिया या मोहिमेची सुरुवात ही 2015 या वर्षी झालेली होती. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा श्री जिष्णुदेव वर्मा हे पहा सध्या महाराष्ट्र राज्याचे ते राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 40. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले. कोणी? महात्मा फुले यांनी तो गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे.